नमस्कार. तर आज आहे ना मी काळ्या मसाल्याची ना मस्त चमचमीत आणि झणझणीत असं आहे ना वांग्याची भाजी बनवणार आहे. तर ही वांग्याची भाजी बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे. कुठल्याही प्रकारचं जास्त मेहनत न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीतली असणार आपली ही छान अशी मस्त भाजी. तर पहा, इकडे मी भाजी बनवण्याकरिता अशा प्रकारे ना वांगी घेतलेली आहेत. तर वांगी जास्त आपल्याला कवडी पण घ्यायची नाही आणि जास्त निब्बरसुद्धा आपल्याला वांगी घ्यायची नाही आहेत. मस्त मध्यम आकाराची हे बघा अशा प्रकारे आपल्याला वांगी घ्यायची आहेत. तर अगदी फ्रेश आणि वांगे थोडेसे कवडे असल्यामुळे ना हे छान मस्त शिजायला पण शिजतील आणि चवीलासुद्धा मस्त लागतात. तर ह्या वांग्यांवरचे जे काटे आहेत तर ते मी इथं काढून घेते. आणि ह्या वांग्याला आहे ना अशा प्रकारे आपल्याला मधोमध ना एक चिरा मारून घ्यायचा आहे. म्हणजे जसं आपण भरलं वांगं बनवतो त्या पद्धतीने जसं आपण चिरून घेतो ना त्याच प्रकारे आपल्याला दोघं साईडने व्यवस्थित अशा प्रकारे चिरून ह्या प्रकारे 4 भाग करून घ्यायचे आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने. तर आता हे चिरलेलं वांगं लगेच आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे वांगं काळं पडत नाही. तर पहा, सेम पद्धतीने मी ना हे वांग्यांचे काटे काढून आणि मग आपल्याला छान मस्त अशा एकसारख्या पद्धतीने हे वांगे ना चिरून घ्यायचे आहेत. तर वांगे अगदी फ्रेश आहेत त्याच्यामुळे ना शिजायला देखील पटकन आपले हे वांगे ना शिजून होतात. तर पहा, आतमध्ये व्यवस्थित बघून घ्यायचं, म्हणजे किडलेले हे वांगे राहतात त्याच्यामुळे ना व्यवस्थित बघून आपल्याला हे वांगे ना चिरून घ्यायचे आहेत. तर सर्व काही वांगे ना मी अशाच पद्धतीने मस्त असे ना इथं चिरून घेतलेली आहेत. तर आता हे वांगे मी साईडला ठेवून देते आणि जो आपण ह्या भाजीसाठी लागणारा मसाला आहे तर तो इथे मी तयार करून घेते. त्याकरिता इथे ना मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला असे उभे चिरून घेतलेले कांदे टाकून छान असे मस्त तेल तेल टाकून आहे ना व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तर 2 मध्यम आकाराचे कांदे इथे मी घेतले होते आणि पहा, मोठ्या गॅसवर आपल्याला हे कांदे ना व्यवस्थित असे ना भाजून घ्यायचे, म्हणजे जसं आपण काळ्या मसाल्याची भाजी बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे. तर बघा, कांदे आपले अर्धवट असे भाजत आले ना लगेच याच्यामध्ये आपल्याला आहे ना खोबरं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे खोबरंसुद्धा हे कांद्यांसोबत अजून भाजून होईल. आणि सोबतच याच्यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी आणि अर्धा इंच आलं. तर बघा, हे सगळं काही साहित्य ना ह्या कांद्यांसोबत छान मस्त असं ना भाजून घेणार. तर बघा, इथं आपलं कांद्यांसोबत आहे ना हे खोबरंसुद्धा भाजत होईल आणि लसूण घातलेला आहे तो सुद्धा छान भाजतो. अद्रक अशा प्रकारे छान असं व्यवस्थित भाजून झालं ना लगेच इथे ना एक मोठा चमचाभर मी अख्खे धने घेतलेले आणि ते सुद्धा ह्या कांद्यांसोबत मस्त असे भाजून घेणार. तर बघा, एखाद मिनिटानंतर आपले हे जे काही धने आहेत ते सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत. तर कांद्यांचा पाहू शकतात याच्यापेक्षा आपल्याला लालसर कलर किंवा काळा कलर करायचा नाही आहे. अगदी छान असे मस्त आपला इथं आहे ना ह्या भाजीसाठी हा मसाला भाजून तयार झालेला आहे. आता इथं मी हा मसाला थंड झाला ना लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान अशी मस्त आहे ना एक पेस्ट तयार करून घ्यायची, म्हणजे जसं आपण काळा मसाला बनवतो अगदी त्याच पद्धतीचा. तर याच्यामध्ये मी ना थोडीशी कोथिंबीर टाकून पाणी टाकून आपल्याला ह्या प्रकारे ना छान असं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. मस्त असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता इकडे कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल चांगलं मी इथं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना जे आपण नेहमी भाजीसाठी वापरतो तेच मसाले मी इथं वापरलेले आहेत. तर 1.5 चमचा इथे ना मी लाल चटणी घेतलेली आहे, 1 चमचाभर गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे हळद. तर अशा प्रकारे आपल्याला हे मसाले घ्यायचे. छान तेलामध्ये परतवून झाले की लगेच आपण जो काही मसाला छान वाटून घेतला होता ना तर ते टाकून व्यवस्थित आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तसंही तर आपण आहे ना सर्व साहित्य व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं जास्त काही हा मसाला भाजायला वेळ लागत नाही. अगदी 2च मिनटात छान मस्त हा मसाला व्यवस्थित असा परतवून होतो.
तर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाल्याने व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. तर बघा 1 मिनिटानंतर पाहू शकतात आपला छान असा मस्त आपला हा मसाला देखील व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. साईडने अगदी थोडंसं आपल्याला पाहू शकतात इथं तेल सोडायला लागलेलं आहे, म्हणजे आपला हा मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये कट करून घेतलेले वांगे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर बघा इथे छान आपला हा मसाला तयार झाला, की लगेच हे वांगे ह्या मसाल्यांसोबत परतवून घ्यायचे आहेत. म्हणजे मसालासुद्धा जे आपण वांगे चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये छान असे भरला जातो आणि चवीला आणखीन खूप छान आपले हे वांगे लागतात. तर बघा अशा प्रकारे आता ह्या भाजीमध्ये आपल्याला ना पाणी टाकून घ्यायचं आहे. तर जितकं तुम्हाला ही भाजी रश्श्याची हवी असेल ना, तर त्याप्रकारे तुम्ही इथं पाणी ॲड करू शकतात. तर इथे ना मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते आपल्याला टाकायचं आहे. तर वांगे शिजायला पण थोडा वेळ लागेल. त्याच्यामुळे ना आपल्याला ते 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. म्हणजे छान अशी मस्त भाजी शिजवून व्यवस्थित अशी ना भाजीला रस्सा असा बनवून तयार होतो. तर चवीप्रमाणे इथे मी मीठसुद्धा आता टाकून घेते. तर ही वांग्याची भाजी बनवत असताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. म्हणजे छान अशी आपल्या ह्या भाजीला चव आणखीन चांगली राहते आणि पाहू शकतात आपली ह्या भाजीला छान असं मस्त आहे ना घट्टसरपणा आलेला आहे. तर आता बघा एक उकळी आली ना, तर गॅसनी कमी करून घेणार आहे आणि कमी गॅसवर आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटं आपल्याला छान असे हे वांगे शिजवून घ्यायचे आहेत. आणि 10 मिनिटानंतर पाहू शकतात वांगे आपले छान असे मस्त शिजवून झालेले आहेत आणि भाजीसुद्धा आपली इथे ना तयार झालेली आहे. तर पहिलेपेक्षा बघा आपली इथं ही भाजी ना अजून घट्ट झालेली आहे. आता जर तुम्हाला इथे ही भाजी ना भाकरीसोबत चुरून खायची असेल तर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकतात. तर बघा आपलं हे वांगंसुद्धा छान असे शिजून झालेलं आहे. तर वांगे जास्त गडलेले सुद्धा नाही आहे आणि अगदी परफेक्ट असे शिजून झालेले आहेत. आता ह्या भाजीमध्ये वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि इथं आपली ही वांग्याची मसालेदार भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. काळ्या मसाल्याची आपली ही भाजी आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरगुती साहित्यात आपली ही भाजी छान अशी बनवून तयार होते. तर ही भाजी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात. अगदी झटकीपट होते. तर ही वांग्याची चमचमीत अशी भाजी ना, ही काळी भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा मग पोळीबरोबर, भाताबरोबर सुद्धा खूप छान ही भाजी लागते. तर करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर नक्कीच तुम्हाला आवडेल. तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत.